हॅलो, नमस्कार. संदेश ढोबळे. नमस्ते, मी अरुणा ढोबळे. आम्ही प्रतिभामध्ये 601 आणि 602 हे आमचा रेसिडेन्स आहे. आणि आमचा प्रतिभाबद्दलचा अनुभव किंवा त्रिशा डेव्हलपर्सबद्दलचा अनुभव सांगायचा झाला तर इथे म्हणजे काहीच नसताना आम्ही बुकिंग केलं. म्हणजे सुरुवातीला अगदी अमॉंग्स द फर्स्ट फ्यू बुकिंग करणाऱ्यांमधले आम्ही होतो. तर प्रामुख्याने त्यांच्याकडे जाण्याचा एक महत्त्वाचा फॅक्टर असा झाला की आम्हाला जे त्यांच्याबद्दल रिव्ह्यूज मिळालेत आधीचे त्यांचे क्लायंट्स, सो आम्ही हा आमचा सगळा स्टडी केला होता. सो आम्ही ज्यांना भेटलो त्यांच्याकडनं आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यू आला त्यांच्याबद्दल. अँड दॅट्स हाऊ वी फिक्स्ड की नाही आपल्याला इथे फ्लॅट बुक करायचा आहे. सो आणि इकडे फ्लॅट बुक करायच्या आधी वी ॲक्च्युली ट्रॅव्हल थ्रू आउट पुणा, राईट फ्रॉम कर्वेनगर टू प्रभात रोड. आणि आम्ही ऑलमोस्ट एक साईट ॲक्च्युली फायनलाइज पण केली होती, बट ड्यू टू सम रिझन्स ते पुढे नाही गेलं. देन वन फाईन डे ॲज आय वॉज जस्ट वॉकिंग, आय सॉ द बोर्ड ऑफ त्रिशा डेव्हलपर्स. द मोस्ट ट्रिगरिंग पार्ट अबाउट द प्रोजेक्ट वॉज जो लेआउट आम्ही बघत होतो. वी वॉन्टेड अ बिगर हाऊस आणि आम्ही एक्झिस्टिंग आनंद पार्कमध्येच राहत होतो, बट वी वॉन्टेड अ बिगर हाऊस. सो लेआउट वॉज द ट्रिगरिंग पार्ट. म्हणजे एक तर सेम एरिया अँड सेकंडली जो लेआउट आम्हाला जसा पाहिजे होता. देन आय फॉरवर्डेड दॅट टू माय सिस्टर हू इज एन आर्किटेक्ट हू इज डन द एंटायर हाऊस. शी ऑल्सो अप्रूव्ड इट अँड देन वी स्टार्टेड. आणि मेन म्हणजे वास्तू कंप्लायंट होता, जो आमचा एक मेजर फॅक्टर होता वास्तू घेताना, की सगळं व्यवस्थित असावं. आणि इट वॉज आय शुड से 97% परफेक्ट वास्तू कंप्लायंट घर आहे. येस, अँड त्रिशा डेव्हलपर्स ऑल पीपल आर गुड. हे म्हणजे अगदी सुपरवायझर्स असतील त्यांचे, म्हणजे द डिरेक्टर्स आर डेफिनेटली, पण त्यांचा स्टाफ पण खूप छान आहे. व्हेरी सपोर्टिव्ह पीपल. सो इट वॉज ओव्हरऑल व्हेरी गुड एक्सपिरियन्स. ॲक्च्युली आम्ही जी त्यांची फर्स्ट साईट बघितली होती, सो वी काइंड ऑफ न्यू की हे असं होणार आहे. त्याला पार्किंगसाठी त्यांनी चांगली हाईट दिली होती. सो वी वर प्रिपेअर्ड फॉर इट. पण त्यांनी जे स्मॉल एलिमेंट्स नंतर ते ॲड करत गेले ते आमच्यासाठी सरप्राईज होतं. फॉर एक्झाम्पल त्यांनी वरती टेरेसवरती छान प्लांटेशन केलं आणि ओव्हरऑल फसाड छान केलं. कलरबद्दल थोडासा आमच्या फॅमिलीला डाऊट होता, बट आय वॉज दी ओनली वन हू वॉज टेलिंग देम की इट्स गोइंग टू लुक रिअली गुड. आणि इव्हेंच्युअली आय थिंक एव्हरीबडी अग्रीड टू इट. आणि मला वाटतं ही पार्किंग ही नवीन कॉन्सेप्ट आहे. सेंट्रल ड्राईव्ह खूप बिल्डिंग्समध्ये नाही पाहायला मिळत. सो छान आहे. इट्स डिफरंट कॉन्सेप्ट. क्वालिटी वाईज आता अर्थात त्याला टेक्निकली वी हॅड व्हेरी लिमिटेड नॉलेज, पण आमचे जे वेल विशर्स होते, आर्किटेक्ट असू किंवा आमचे फ्रेंड सर्कल्समधले कलिग्स असतील, ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, दे अप्रूव्ड इट फर्स्ट हँड की गुड क्वालिटी प्रोडक्ट्स दे आर युझिंग, कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आहेत. आणि ते आम्हाला ॲज द स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट स्टार्टेड ते आम्हाला ॲक्च्युली बघायलाच मिळालं. अँड माय आर्किटेक्ट वॉज ऑल्सो सेईंग की नाही, दे आर डुईंग अ गुड जॉब. त्यामुळे द प्रोडक्ट विच वॉज शोन अँड विच वॉज डिलिव्हर्ड त्याच्यामध्ये काही फरक नव्हता. इनफॅक्ट इट वॉज इन्हान्स्ड. ॲक्च्युली सी इट्स ऑल अबाउट सर्व्हिस, यू नो. कारण बायिंग अ हाऊस इज नॉट लाईक बायिंग अ प्रोडक्ट नाव. म्हणजे आमच्यासाठी तर इट्स अ व्हेरी बिग थिंग. फ्रॉम अ 1300 स्क्वेअर फीट डिरेक्टली टू अ 3000 स्क्वेअर फीट एरिया, इट वॉज अ ह्यूज लीप फॉर अस. तर आम्हाला apart from the layout, we also wanted people who could convince us or who had that credibility in the market. किंवा आपण म्हणतो ना, एक ह्युमन टू ह्युमन टच पाहिजे. सो दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते जेव्हापर्यंत इस्टॅब्लिश होत नाही ना, तेव्हापर्यंत त्याचे फ्रूट्स दिसत नाही आपल्याला. इट्स नॉट लाईक यु नो आपण काहीतरी विकलेलं आहे अँड देन यू फॉरगेट अबाउट इट. तर टाईम टू टाईम आय थिंक देव डन अ गुड जॉब. नाही, मनापासून आमची इच्छा आहे की यु नो अजून छान छान प्रोजेक्ट्स करायला पाहिजे त्यांनी.
आणि इफ दे कंटिन्यू दिस कन्सिस्टन्सी आय एम शुअर की त्यांचे जे डिझायर्ड त्यांनी गोल्स इस्टॅब्लिश केले असतील आय एम शुअर दे विल रीच दॅट. बट ओव्हरऑल टू सम इट अप इन दी एंड वी वर व्हेरी सॅटिस्फाईड. म्हणजे त्यांचा सगळा ओव्हरऑल अप्रोच खूप प्रोफेशनल होता आणि they're good people and I think they will be the next big thing in Pune and I wish them all the best